जुन्या पथक प्रमुखांकडून आम्हाला असं मार्गदर्शन भेटलं की बाबा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये वादक आपल्याकडे आहेत, तर त्यांना हँडल कसं करायचं. कारण मी इतके वर्ष फक्त वादक म्हणून काम करत होतो. पथकामध्ये यायचं, वादन करायचं आणि वादन संपलं की घरी निघून जायचं. पण ज्यावेळेस तुम्ही पथक प्रमुख म्हणून जबाबदारी घेता, तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक जो वादक आहे त्याच्याशी तुम्हाला 1 to 1 करायचं असतं. त्याला काय जमतंय, त्याला काय जमत नाही हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्या हिशोबाने त्याला तुम्हाला ट्रीट करावं लागतं. एखादा वादक सुरुवातीच्या 10-15 दिवसातून वादन शिकतो, पण काही वादक असे असतात की त्यांना 2-2 महिने सुद्धा वादन येत नाही. अशा वादकांना आम्ही पथकातून काढत नाही, त्यांना वेगळी जबाबदारी देतो. त्यांना पथकामध्येच ठेवून वेगळ्या कामामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेतो. दैनंदिन जीवनामध्ये तर 100 नाही म्हणता येणार, 1000% फायदा होतो. कारण तुम्हाला पथक प्रमुख म्हणून इथं मॅनेजमेंट कसं करायचं, तुमच्या हाताखाली असलेली 150-200 मुलं कशी सांभाळायची, हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंगच भेटतं. तुमचे जे वरिष्ठ आहेत, तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुमच्या वरिष्ठांकडनं तुम्हाला त्या अडचणींवरती कसं मात करायचं, त्या अडचणी कसं सॉल्व्ह करायचं याचं मार्गदर्शन भेटतं.